आज मी तुम्हाला ब्रोकोली आलमंड सूप बनवून दाखवणार आहे. ब्रोकोली हे कोलेस्ट्रॉल लेवल लोअर करण्याच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे आणि बदाम तर हेल्थसाठी विटॅमिन ई त्याच्यामध्ये भरपूर असते. आता ह्यासाठी घेतलेलं साहित्य असं आहे. हे साधारण 300 ते 350 ग्रॅम एक ब्रोकोली आहे. ही ब्रोकोली मी नंतर पीसेस करून घेऊन त्याला ग्राइंड करायची. त्याच्यानंतर इथे बदाम आहेत एक 10 ते 12. हे पण आपण ब्रोकोली बरोबर ग्राइंड करून घेणार आहोत. चॉप्ड बदाम आहेत गार्निशिंगसाठी साधारण एक 4 ते 5. इथे थोडासा लसूण आहे, हा बारीक पीस करून ठेवलेला आहे. नंतर मिरे पावडर, साखर, सॉल्ट आणि हे 1 पाऊंड कप दूध आहे आणि थोडंसं होममेड क्रीम आहे. हे नंतर आपल्याला सूपवरती टाकण्यासाठी. सर्वात प्रथम आपण आता इथे पॅन मी गरम करायला ठेवला आहे. या पॅनमध्ये किंचितचं एक हाफ टीस्पून आपण तूप ॲड करून घेऊ. हे तूप आता आपण फक्त थोडेसे याच्यामध्ये बारीक चिरलेले जे लसूण आहे ते परतून घेऊ कच्चेपणा जाण्यासाठी. लसूण लाल नाही करायचा, किंचितसा असा परतून घेऊया. थंडीमध्ये वेगवेगळे सूप तुम्ही बनवत असताल. टोमॅटो सूप मी अगोदर एक दाखवलंच होतं. आता हे ब्रोकोली सूप. आता साधारण एक 3-4 सेकंड्स हे परतून झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आता ही पीसेस केलेली हे ब्रोकोली पीसेस केलेली याच्यामध्ये ॲड करून घेऊया. सर्वात प्रथम हे ब्रोकोलीचा जो दांडा होता, देठ म्हणतो आपण त्याला, तर तो मी परतून घेऊ कच्चेपणा जाण्यासाठी. तर मीडियम लो गॅसवरती आहे. तर हे आपण एक 2 मिनटं परतून घेऊया. हे कच्चेच ब्रोकोली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. याला मी ब्लांच वगैरे केलं नाही, कारण ब्लांच केलं तर त्याच्यामध्ये विटॅमिन जाऊ शकतात, वेस्ट होतात आय मीन. तर आता हे आपण थोडंसं मीडियम हाय गॅस आहे, हे 2 ते 3 सेकंड परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे ब्रोकोलीचा पुढचा पार्ट आहे, म्हणजे फ्लावर साईड, हे पण आपण परतून घेऊ. याचा फक्त कच्चेपणा घालवायचा आहे. ब्रोकोली हल्ली पूर्वी ब्रोकोली खाणं हे फक्त रेअरली अवेलेबल असते, पण आता बऱ्यापैकी ब्रोकोली आपल्याकडेही उगवली जाते आणि बाजारात अवेलेबल आहे. पण ब्रोकोलीचं काय बनवावं याच्यामुळं आपण त्याच्याकडे पाहतही नाही आहे. पण हे सूप तुम्ही आत्ता बनवून जर घेतलंत ना, तर थंडीच्या दिवसात तुम्ही वारंवार बनवताल, घरातूनही तुम्हाला डिमांड येईल ब्रोकोली सूप बनवा. ह्याच्यात कमी साहित्य लागते, फार काही याच्यामध्ये अवघडी नाही आहे आणि 15 ते 20 मिनिटात बनवणारी हे सूप आहे. हे आता छानपैकी परतून झालेलं आहे थोड्याशा तुपावरती. आता ह्याला मी थंड झाले की ह्याची पेस्ट करून घेते. याच्याबरोबर हे बदामी ॲड करून टाकणार आहे. हे ग्राइंड करताना थोडंसं पाणी लागणार आहे, तर ज्याची पेस्ट तुम्हाला साधारण एक टेस्टी होईल एवढंसं पाणी टाका. खूप सारं लिक्विड करू नका. याच्याबरोबरच हे बदाम आपण ग्राइंड करून घेऊया, एकदम पेस्टी बनवा. हे अशा प्रकारे आता मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये बदाम आणि ब्रोकोली आहे, जी आपण थोडीशी स्टर फ्राय करून घेतलेली होती कच्चेपणा घालवण्यासाठी. आता हे जे बदाम आहेत, हे काही तुम्ही बदाम नसतील तर कॉर्नफ्लावरसुद्धा टाकू शकता, जास्त बदाम नसतील तर. गार्निशिंगसाठी तर पाहिजेत, पण थिकनेससाठी आता इथे कॉर्नफ्लावरचं काम बदाम करणार आहेत. आता इथं मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. याच्यामध्ये आपण ही पेस्ट ॲड करून घेऊया. ही आता आपण जे ब्रोकोली आणि आलमंडची पेस्ट केली आहे बदामाची, ती आता बॉईल, तर थोडासा गॅस हाय ठेवलेला आहे, म्हणजे आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. साधारण 3-1 मिनटात हे सूप रेडी होईल आपलं. नंतर आपण ह्याला जसा थिकनेस हवा त्याप्रमाणे पाणी ॲड करू. पण थोडंसं ह्याला आता मी परतून घेते. एक 2 मिनटं
हे छान आता बॉईल झालेलं आहे. याच्यामध्ये मी आता हे पाऊण कप दूध आहे हे ॲड करून टाकते. आपण आता ह्याला साधारणपणे 5 मिनटं व्यवस्थित असं शिजवून घेऊ. त्याच्यानंतर जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं गरम पाणी ॲड करू. थोडंसं हे थिकच ठेवायचं. त्याच्यात मी थोडी साखर आणि मिरे पावडर ॲड करते. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ अंदाजाने तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका, ॲज पर द टेस्ट. छान आता हे रेडी होत आलेलं आहे. फार थिकनेस नको आहे मला, त्याच्यामुळे हे माझं गरम पाणी आहे. इथे मी साधारण एक 2 कप गरम पाणी टाकलेलं आहे. आता गॅस माझा लो आहे, याच्यावरती मी ह्याला शिजवून घेते. अशी कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही, अशी कन्सिस्टन्सी ठेवा. आता आपण ह्याला साधारणपणे परत 3 मिनटं छानपैकी शिजवून घेऊ. छान मस्तपैकी कलर खूप छान आलेला आहे. थोडा क्लोजअप देते. आणि हे सगळं लाईव्ह आहे. मी कुठेही रेकॉर्डिंग वगैरे केलेलं नाही, एक लाईव्ह डायरेक्टली तुम्हाला दाखवते. म्हणजे हे किती इझी आहे आणि फार याला प्रिपरेशनही लागत नाहीत. मस्त याला आता उकळी आलेली आहे. 3 मिनटं छान शिजून दिलेलं आहे. हे सर्विंगला पण रेडी आहे. एकदम छान मस्त खूप टेस्टी बनलेलं असेल. अजून मी टेस्ट केलेलं नाही आहे, पण छान बॉईल आलेला आहे. आपण आता सर्विंगला घेऊ शकतो. यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि आपल्याला हे बदामाचे जे काप आहेत ते ह्याच्यात ॲड करायचे आहेत. आणि थोडंसं होममेड ही क्रीम आहे, घरात जी साई निघते आपली ती, हे आपण आता सर्व करून घेऊया. तुम्हाला थोडंसं तिखट चालत असेल तर थोडंसं तिखट म्हणण्यापेक्षा थोडंसं हॉट, तर मग मिरी पावडर थोडीशी वरतून पण ॲड करू शकता. मी आता हे सर्व करून घेते. हा हा मस्त, खूपच छान. तुम्ही बनवा आणि तुम्ही एन्जॉय करा. घरातल्याही सर्वांना आवडेल अशी हे सूप आहे. हे पाहता मी रेडी केलेलं आहे. याच्यात मी साधारण 3-4 बदामाचे काप ॲड करते. आणि तुम्हाला आवडत असेल तसं थोडंसं होममेड क्रीम. कुठलीही बाजारातली वस्तू नाही. किती छान दिसते बघा डिश. अशी जर समोर आली डायरेक्ट डिश तर कोणाला आवडणार नाही. खूप छान, एकदम रेडी. आता ब्रोकोली आल्मंड सूप थंडीमध्ये एकदम फॅन्टॅस्टिक डिश. ब्रोकोली हेल्दी, आल्मंड हेल्दी. आल्मंड कमी असतील तर सांगितल्याप्रमाणे मी तुम्ही कॉर्नफ्लॉवर थोडीशी पेस्ट करून वापरू शकता, पण आल्मंडशिवाय ह्याला टेस्ट नाही. तुम्ही बनवा, एन्जॉय करा आणि घरातल्यांनाही एन्जॉय करायला द्या. थँक्यू. आणि आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. थँक्यू. बाय.